छत्रपति शिवाजी महाराज का यौम पैदाइश नांदेड़ में जोश व खरोश के साथ मनाया गया। इस मौके पर शहर में मुख्तलिफ प्रोग्राम रखे गए थे। शहर के पीरबुरा नगर में मुस्लिम नौजवानों ने गैर मुस्लिम भाइयों को गुलाब का फूल और पानी के पैकेट्स पेश करके इनका इस्तकबाल किया। शिव जयंती की मुबारकबाद दी। आज शिव जयंती के अवसर पर हज़रत पीरबुरा नगर के नौजवानों की तरफ से यहाँ के हज़रत पीरबुरा नगर चौरास्ता और गली नंबर 1 के कॉर्नर पर ये दो मुकामात पे यहाँ से जितने आने जाने वाले जो रैली के शक्ल में जो लोग निकलते हैं उनका यहाँ पे पानी और फूल देकर यहाँ पे इस्तकबाल किया गया और एक एकता का पैगाम, एकता का संदेश खुसूसन नांदेड़ और सारे देश में देने का हमने एक प्रयास किया। और एक मैसेज मैं देना चाहूँगा कि भारत पहले भी एकता के साथ में रहा, आज भी है और इंशाल्लाह आने वाले समय में भी रहेगा। चाहे सियासत करने वाले कितनी भी सियासत कर ले, हम अलग नहीं होंगे इंशाल्लाह। ठीक की शुभेच्छा दिए, इसलिए धन्यवाद। और हम पहले भी एक थे, अभी भी एक है। जय शिवाजी, जय भवानी। इस तरह रेलवे स्टेशन के नज़दीक छत्रपति शिवाजी महाराज आज शिव जयंती के उपलक्ष्य पर हमारे फैमिली मेंबर और प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता वसीम भाई और अयूब भाई, इन दोनों ने जलेबी वाटप का कार्यक्रम रखा है। छत्रपति शिवाजी महाराज जिन्होंने सर्वधर्म समभाव की संस्कार इस समाज पर किया है, उनका बहुत बड़ा उपकार है और उनको ही मानव वंदना देने के लिए उनका जन्मोत्सव यहाँ पर सेलिब्रेट करने के लिए ये बहुत अच्छा कार्यक्रम रखा है। मेरी तरफ से खासदार हेमंत पाटिल साहब, आमदार बालाजीराव कल्याणकर जी और पूरी नांदेड़ जिला शिवसेना की तरफ से मैं हमारे इन दोनों भाइयों को बहुत बहुत मुबारकबाद देती हूँ और सबको शिव जन्मोत्सव की शुभेच्छाएं। धन्यवाद। मुस्लिम सेवा संघ की जानिब से जुलूस में शामिल लोगों में जलेबी तकसीम की गई। इस मौके पर नांदेड़ के रुकन असम्बली श्री मोहन हम्बर्डे, जय श्री हेमंत पाटिल, आनंद चौहान और दूसरे मौजूद थे। शिव जयंती के मौके पर मुस्लिम नौजवानों की जानिब से गैर मुस्लिम भाइयों के लिए इस तरह के प्रोग्राम से जहां फ़िरका परस्ती का खात्मा होता है तो वहीं फ़िरका वाराना हम आहंगी, आपसी मेलजोल, भाईचारा मजबूत होता है, जो मुल्क के मौजूदा हालात में ज़रूरी है। श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघ यांच्यातर्फे आज रेल्वे स्टेशन समोर आज जिलबी वाटप करण्याचा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या स्थानी आमचे मित्र आयुब पठाण तसेच त्यांचे सहकारी नरेंद्र चव्हाण, वसीम पठाण, आमचे पंचायत समितीचे उपसभापती वाघमारे आज या ठिकाणी जिलेबीचा कार्यक्रम वाटप होत आहे। खरं सांगायचे म्हणजे शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय राजे होते। त्यांच्यापाशी हिंदू, मुस्लिम सर्व धर्माचे त्यांचे मावळे होते। त्यांनी सर्वात जास्त सगळ्याच्या भरोशाचे मावळे म्हणजे मुस्लिम समाजाचे होते आणि त्यांनी कुठलीही जातपात न करता स्वराज्य आपल्याला निर्माण करून दिलं। त्या अनुषंगाने त्याचे जर आज शिवाजी महाराजांचे जर विचार घेतले तर आपल्या येथील सर्व धर्मीय शिवजयंती साजरी करण्यास बी काय हरकत नाही आणि त्याचे विचार सगळ्यांनी करावे। याकरता सर्व धर्मियांना, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आमचे मित्र पठाण साहेबांनी आज हा जो छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघ या त्यांच्यातर्फे जिलबी वाटपाचा जो कार्यक्रम ठेवला आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराज हे कुठल्याही जातीपातीचं कडं न बघता सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं। एक छोटीशी आठवण अशी, जेव्हा रायगडाची स्थापना होत होती त्यावेळेस शिवाजी महाराज तिथं पाहणी करायला जेव्हा गेले त्यावेळेस रायरेश्वरचं मंदिर आहे, त्या रायरेश्वरचं मंदिर बघितल्यानंतर शिवाजी महाराजांनी तिथल्या मावळ्यांना विचारलं होतं की मंदिर तर आपण बांधलं आहे पण माझ्या मुस्लिम जे माझे मावळे आहेत त्यांच्यासाठी मस्जिद कुठं बांधली आहे? तर ते म्हणले साहेब इथं मस्जिदची जागा आपण दिलेली नाही आहे। तर त्यावेळेस रायरेश्वराच्या बरोबर त्याच्या अपोजिट साईडला शिवाजी महाराजांनी स्वतः मस्जिद तिथं बांधून दिली होती। असे शिवाजी महाराज होते आणि तीच प्रथा यापुढं देशामध्ये राबवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण काही लोक जातीपातीचं राजकारण करून या देशाला अधोगतीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही जी सुरुवात आज इथं केलेली ती खूपच स्तुत्य उपक्रम आहे आणि हा संपूर्ण भारतामध्ये हा उपक्रम व्हायला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो आणि सगळ्यांना परत एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्व
आपण इथे आपण दोघांच्याकडे लहान मित्रासारखं छोट्या मित्रासारखं वागवलं. माझा आवाज इथपर्यंत जात असेल त्या फटफटीवाल्यांना सांगायला आपण आवाज फटफटीवाले मला आपण तसली मला बाजूला बोलूया. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आजूबाजूला आपले बांधव आहे. या शिवभक्तांनी या ठिकाणी भरपूर शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. करायला लागतं गोरांच्या तापांचा आवाज ऐकता जनता पाऊस पडती. अशा अवस्थेमध्ये राजांचा जन्म झाला म्हणून नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.